लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट एक्झरसाइज 3.3 पाहिलं होतं. त्यातील काही एक्झाम्पल आपण पाहिले होते. क्वेश्चन 3 मधील 13 पर्यंत एक्झाम्पल पाहिलेले आहेत आणि बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी. टुडे वी सी द फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. मग फॉर्म्युले फॉर कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इनटू प्रॉडक्ट. सम ऑर डिफरन्स आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं? प्रॉडक्टमध्ये कन्वर्जन करायचं. पण थेरम 9 आहे फॉर एनी अँगल सी अँड डी. पहिलं त्यातील साइन सी प्लस साइन डी इक्वल टू 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. सेकंड, साइन सी मायनस साइन डी इक्वल टू 2 टाइम कॉस ऑफ c plus d upon 2 into sin of c minus d upon 2. Third, cos c plus cos d. It is equal to 2 times cos of c plus d upon 2 into cos of c minus d upon 2. And fourth, cos c minus cos d. It is equal to minus 2 times sin of c plus d upon 2 into sin of c minus d upon 2. It is also equal to, इथं minus 2 टाइम आहे, इथं plus 2 टाइम, 2 times sin of c plus d upon 2 into sin of d minus c upon 2. हे आपल्याला काय करायचं? प्रूव्ह करायचं आहे. तर आपण sin a plus b चा फॉर्म्युला पाहिलेला आहे, sin of a minus b चा फॉर्म्युला पाहिलेला आहे. We know that sin of a plus b it is equal to काय फॉर्म्युला आहे? sin a into cos b plus cos a into sin b. sin of a plus b it is equal to sin a into cos b plus cos a into काय? sin b. हा फॉर्म्युला आहे. and sin of a minus b it is equal to काय आहे? here sin a into cos b minus cos a into काय आहे? sin b. हा फॉर्म्युला आहे. तर हे दोन आपण ऍड करू. ऍडिंग 1 and 2. ऍडिंग these two equations. Adding these two equations या किंवा 1 and 2 म्हणूयाला. 1 and 2 adding equations 1 and 2. 1 आणि 2 ऍड करू म्हणजे इथे काय येणार आहे? sin of a plus b plus sin of a minus b it is equal to काय येणार आहे? ऍड केल्यानंतर इथे सारखंच आहे, फक्त इथे प्लस साइन इथे मायनस साइन. दोन्ही ऍड केल्यानंतर इकडचं काय होणार आहे? कॅन्सल होईल आणि काय होणार? sin a into cos b plus sin a into cos b 2 टाइम sin a into काय तर cos b येतं. एवढं मिळतं आपल्याला. मग आपण काय करू? पुट लेट a plus b equal to काय टाकता येईल? c and a minus b equal to काय टाकता येईल? d टाकता येईल. मग दोन्ही इक्वेशन ऍड केले तर मग काय होणार? टॉईस a इक्वल टू काय मिळतं आपल्याला? c प्लस d आणि a इक्वल टू काय मिळतं? c प्लस d अपॉन 2 मिळतं. आणि सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल म्हणजे a कॅन्सल होतं. b प्लस d किती मिळणार आहे? 2b. 2b इक्वल टू काय होणार? c मायनस d सबट्रॅक्ट केल्यानंतर आणि b इक्वल टू काय मिळतं? c मायनस d अपॉन 2 असं इक्वेशन मिळतं. मग हे इक्वेशन काय होणार? देअरफॉर काय मिळणार आपल्याला? a प्लस b इक्वल टू c टाकता येईल. साइन ऑफ a प्लस b म्हणजे किती? c प्लस a मायनस b इक्वल टू काय टाकता येईल? d टाकता येईल. साइन ऑफ d इट इज इक्वल टू 2 टाइम साइन ऑफ a किती? c प्लस d अपॉन 2 साइन ऑफ c प्लस d अपॉन 2 इंटू का आहे? cos ऑफ b. b किती आलेले आहे? c मायनस d अपॉन 2 आणि इंटू cos ऑफ
सी मायनस डी अपॉन किती 2. म्हणजे पहिलं काय झालं प्रूव्ह झालेलं आहे. आता आपल्याला सेकंड प्रूव्ह करायचं. फर्स्ट झालं आपलं. सेकंड प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं, हे सबट्रॅक्ट करायचं. 1 मधून काय करायचं 2 सबट्रॅक्ट करायचा. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करू. हे इक्वेशन 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर लेफ्ट साइड sin a प्लस बी मायनस साइन ऑफ a मायनस बी. साइन ऑफ a प्लस बी मायनस साइन ऑफ a मायनस बी. इट इज इक्वल टू काय येणार, सबट्रॅक्ट केल्यानंतर हे कॅन्सल होईल आणि तर मायनस मायनस काय होणार आहे प्लस होईल. म्हणजे 2 टाइम काय येणार आहे cos a इंटू काय येणार आहे sin b येणार. दिस इज इक्वल टू 2 टाइम cos a इंटू sin b असं मिळतं आपल्याला. आणि दिस इज इक्वल टू 2 टाइम a ची व्हॅल्यू टाकता येईल आता आणि a प्लस b इक्वल टू c टाकता येईल. म्हणजे therefore काय आलं sin of c minus sin of b it is equal to 2 टाइम cos of a म्हणजे किती c प्लस b अपॉन 2 आणि इंटू sin of b म्हणजे किती c मायनस d अपॉन किती 2. हे रिक्वायर्ड मिळालेलं आहे. म्हणजे सेकंड काय झालं प्रूव्ह झालेलं आहे. आपण काय हेच दोन्ही ऍड केलं तर आपल्याला हे पहिलं मिळतं. दोन्ही पहिल्यातून दुसरं सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला सेकंड मिळतं. a प्लस बी इक्वल टू सी टाकला आणि a मायनस बी इक्वल टू डी. त्याच्यावरून आपल्याला a ची व्हॅल्यू c प्लस डी अपॉन 2 आणि b ची व्हॅल्यू किती c मायनस डी अपॉन 2. म्हणजे झाले दोन्ही प्रूव्ह. आता दुसरे दोन जे आहेत ते cos ऑफ a प्लस बी आणि cos ऑफ a मायनस बी त्याच्यावरून आपल्याला मिळतं. आता इथं काय हे सम आहे. कशामध्ये कन्वर्जन झालेले आहे प्रॉडक्ट मध्ये कन्वर्जन झालेले. सम काय फॉर्म्युला फॉर कन्वर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इनटू काय केलं आपण प्रॉडक्ट मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. आता 3 आणि 4 काढायचं आहे. 3 आणि 4 cos एक्सपेंशन घ्यायचं. आता वी नो दॅट cos ऑफ a प्लस b इट इज इक्वल टू काय cos a इंटू cos b मायनस sin a इंटू काय sin b एवढं येतं. and cos of a minus b चं एक्सपेंशन काय cos of a minus b इट इज इक्वल टू काय cos a इंटू cos b. आता मायनस इथे प्लस येणार प्लस sin a इंटू sin b. याला आपण 1 म्हणू आणि याला सेकंड किंवा आधीचं इक्वेशन कन्सिडर केले ते 3 आणि 4 असं कन्सिडर करताय. आता पहिलं हे आपल्याला हे पाहिजे ऍड करायचं. ऍडिंग 1 and 2 ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2 1 आणि 2 ऍड करायचं. मग काय येणार cos ऑफ a प्लस b प्लस cos ऑफ a मायनस b इट इज इक्वल टू ऍड केल्यावर हे कॅन्सल होईल आणि 2 टाइम काय मिळतं आपल्याला cos a इंटू काय cos b असं मिळतं. आणि मग a प्लस b इक्वल टू c टाकू आपण. म्हणजे therefore काय मिळेल cos c प्लस cos b इट इज इक्वल टू काय 2 टाइम काय आहे 2 टाइम cos ऑफ a म्हणजे काय c प्लस d अपॉन 2 इंटू cos ऑफ b म्हणजे काय c मायनस d अपॉन 2. हे रिक्वायर्ड मिळालं. म्हणजे आपला हा थर्ड मिळालेला आहे. आणि आता 4 नंबरचा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. 4 नंबरचा याच्यामध्ये काय आहे 4 नंबरचं प्रूव्ह करायचं. मग सेकंड मधून काय करायचं ते 1 मधून सेकंड सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1.
इक्वेशन 1 मधून आपण सबट्रॅक्ट करू. मग इथे काय येणार कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ काय येणार ए मायनस बी. कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी. सबट्रॅक्ट करतोय आपण तर इथे मायनस साईन होईल आणि इकडे काय होणार आहे मायनस होणार. हे प्लस आणि मायनस कॅन्सल होईल आणि इथं मायनस मायनस ॲड होईल. -2 टाइम काय येणार आहे साइन ए इंटू साइन बी असं मिळतं आपल्याला. ए प्लस बी इक्वल टू सी टाकता येईल आणि ए मायनस बी इक्वल टू डी. Therefore cos of c minus cos d it is equal to -2 टाइम a plus b equal to c असताना a किती मिळतं आपल्याला c plus d upon 2. मग 2 टाइम साइन ऑफ काय येणार आहे c plus d upon काय 2 इंटू साइन ऑफ c minus d upon किती 2 असं मिळतं. आणि जर आपण इथं d मायनस सी घेतला तर मायनस साइन इथे कॉमन घ्यावं लागेल. दिस इज इक्वल टू काय आता -2 इंटू साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ मायनस साइन कॉमन घेऊ. मायनस साइन कॉमन घेतल्यावर इथं काय येणार आहे डी मायनस सी अपॉन 2 एवढं येतं. आणि साइन ऑफ मायनस थिटा इक्वल टू काय आहे माइनस साइन थीटा. साइन ऑफ माइनस थीटा इट इज इक्वल टू माइनस साइन थीटा. म्हणजे मग मायनस काय येणार आहे साइन ऑफ डी मायनस सी अपॉन 2 आणि दिस इज इक्वल टू काय येतं मग -2 इंटू साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू मायनस साइन ऑफ डी मायनस सी अपॉन 2 एवढे येणार. आणि मायनस इंटू मायनस प्लस होईल 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ डी मायनस सी अपॉन 2. म्हणजे रिक्वायर्ड काय 4 काय झालं प्रूव्ह झालं. कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू काय मिळालं आपल्याला -2 टाइम साइन ऑफ c plus d upon 2 into sin of c minus d upon 2. It is also equal to +2 times sin of c plus d upon 2 into sin of d minus d upon 2. हे आपण काय केलेले हे फॉर्म्युले पाहिले. सम कशामध्ये कन्वर्जन केलेला आहे प्रॉडक्ट मध्ये. याला काय म्हणतात ते फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. तर आता आपल्याला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले पाहिजे आहेत म्हणजे उलट कन्वर्जन. प्रॉडक्टचं कशामध्ये कन्वर्जन सम मध्ये कन्वर्जन आहे. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणजे फॉर्म्युले फॉर कन्वर्जन ऑफ प्रॉडक्ट इनटू सम ऑर डिफरन्स. सम ऑर डिफरन्स मध्ये कन्वर्जन करायचं प्रॉडक्टचं. For any angles A and B, त्यातील पहिलं 2 times sin A into cos B. It is equal to sin of A plus B plus sin of A minus B. Second, 2 times cos A into sin B. It is equal to sin of A plus B minus sin of A minus B. Third, 2 times cos A into cos B. It is equal to cos of a plus b plus cos of a minus b. आणि 4 2 times sin a into sin b equal to cos of a minus b minus cos of a plus b. मगाशी आपण उलट केलं होतं फॅक्टरायझेशन फॉर्म्युले प्रूव्ह करताना sin of a plus b आणि प्लस sin of a minus b इक्वल टू एवढं मिळालं होतं. म्हणजे त्यातच हे प्रूव्ह झालेलं आहे. नंतर sin of a plus b आणि sin of a minus b सबट्रॅक्ट केलं होतं तेव्हा आपल्याला हे मिळालं होतं. आणि cos of a plus b plus cos of a minus b इट इज इक्वल टू काय मिळालं होतं 2 cos a into cos b. म्हणजे प्रॉडक्टचं सम आहे उलट लिहायचं फक्त. आणि हे सुद्धा आपण काय केलेलं आहे प्रूव्ह केलं होतं मगाशी. म्हणजे ऑलरेडी हे थेरम मगाशीच आपण काय केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे. हे काय आलं प्रॉडक्टचं सम मध्ये कन्वर्जन आणि त्यात फक्त आपण सी आणि डी च्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे.
आता याच्यावरतीच आधारित का आहे, एक्झरसाइज का आहे, 3.4 आहे, 3.4 एक्झरसाइज ती पाहू आपण. तर त्यातील पहिला क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज ए सम ऑर डिफरन्स ऑफ टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सम ऑर डिफरन्स आहे ते एक्सप्रेस करायचं, टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं सम ऑर डिफरन्स मध्ये एक्सप्रेस करायचं. तर त्यातील पहिलं आहे 2 टाइम्स साइन ऑफ 4x इंटू कॉस ऑफ 2x. 2 टाइम का आहे, साइन ए इंटू कॉस बी च्या फॉर्ममध्ये. इट इज इक्वल टू काय, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ का आहे ए मायनस बी. म्हणजे दिस इज इक्वल टू काय, तो फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला. इट इज इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी. ए म्हणजे 4x आणि बी म्हणजे काय 2x आहे. मग साइन ऑफ 4x प्लस 2x प्लस साइन ऑफ 4x मायनस 2x. तर साइन ऑफ काय मिळणार आपल्याला 6x प्लस साइन ऑफ किती 2x. एवढं रिक्वायर्ड मिळाल. म्हणजे समच्या फॉर्ममध्ये आपण काय केलेलं आहे, कन्वर्जन केलेलं आहे. नंतरचं आहे आपण यातलं काय पाहू, थर्ड पाहू. थर्ड एक्झाम्पल, सेकंड तुम्हाला काय आहे होमवर्कला आहे. तर 2 टाइम कॉस ऑफ 4 थिटा. कारण सेकंड एक्झाम्पल हे याच्यासारखंच आहे, ह्यासारखंच आहे, हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. आता थर्ड पाहू आपण, 2 टाइम कॉस ऑफ 4 थिटा इंटू कॉस ऑफ 2 थिटा. दिस इज इक्वल टू काय होणार, कॉस ए इंटू कॉस बी. इट इज इक्वल टू काय, कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. मग दिस इज इक्वल टू कॉस ऑफ 4 थिटा प्लस 2 थिटा प्लस कॉस ऑफ ए मायनस बी 4 थिटा मायनस 2 थिटा. ह्या फॉर्ममध्ये येणार आहे. मग दिस इज इक्वल टू काय येणार, कॉस ऑफ काय होतं 6 थिटा प्लस कॉस ऑफ 2 थिटा. एवढं रिक्वायर्ड मिळणार आपल्याला. आणि नंतरचं जे आहे ते ह्या फॉर्ममध्येच आहे. कोणतं, 2 टाइम कॉस ए इंटू कॉस बी. आपण ते घेऊ, ते 4 नंबरचं सुद्धा घेऊ. 4 नंबरचं एक्झाम्पल थर्ड काय आहे होमवर्कला आहे, 2 टाइम कॉस ऑफ 35 डिग्री इंटू कॉस ऑफ 75 डिग्री. दिस इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस ए इंटू कॉस बी वापरता येईल. कॉस ऑफ का आहे ए प्लस बी 35 डिग्री प्लस 75 डिग्री इंटू कॉस ऑफ ए मायनस बी घेतलं तरी चालेल, कारण कॉस ए इव्हन फंक्शन आहे, जरी निगेटिव्ह आलं तरी. आणि 75 मायनस 35 डायरेक्ट घेतलं तरी चालेल. जरी समजा तुमच्या नाही लक्षात आलं 75 मायनस 35 घेतला, जरी तुम्ही असं घेतलं तरी चालेल. कारण निगेटिव्ह जरी आलं, कॉस ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू काय कॉस थिटा आहे. मग कॉस ऑफ काय 35 प्लस 75 10 1 कॅरीवर 10 आणि 110 डिग्री आणि इंटू 110 डिग्री असले आणि इंटू कॉस ऑफ काय येणार आहे, सबट्रॅक्शन करावं लागेल. 75 हे 0 मायनस किती 40 डिग्री एवढं येतं. आणि डायरेक्टली असं लिहिता येईल कॉस ऑफ 110 डिग्री. हा इथं प्लस आहे, प्लस साईन इथे काय प्लस आहे आणि प्लस कॉस ऑफ काय येणार आहे 40 डिग्री, कारण काय आहे कॉस ऑफ मायनस थिटा. सिन्स कॉस ऑफ मायनस थिटा इट इज इक्वल टू काय कॉस थिटा आहे. म्हणजे कॉस कसं आहे इव्हन फंक्शन आहे. मग हे आपल्याला काय करता येईल यूज करता येईल. हे झालं काय प्रॉडक्टचं सम मध्ये कन्वर्जन. पहिला क्वेश्चन झाला कंप्लीट. आणि क्वेश्चन सेकंड मधला आपण फर्स्ट पाहू. क्वेश्चन सेकंड त्यातील पहिला पाहता येईल. तर काय आहे प्रूव्ह द फॉलोइंग आहे. प्रूव्ह
द फॉलोइंग काय आहे त्यातील पहिलं साइन ऑफ 2x प्लस साइन ऑफ 2y अपॉन साइन ऑफ 2x मायनस साइन ऑफ 2y इट इज इक्वल टू काय दाखवायचं आहे tan ऑफ x प्लस y अपॉन tan ऑफ x मायनस y हे दाखवायचे हे कन्सिडर करू आपण आता लेफ्ट साइड कन्सिडर करू लेफ्ट साइड मध्ये काय आहे साइन ऑफ 2x प्लस साइन 2y अपॉन साइन ऑफ 2x मायनस साइन 2y आणि इथं सम आहे वरती साइन c प्लस साइन d हा फॉर्म्युला वापरायचा आणि खाली साइन c मायनस साइन d हा फॉर्म्युला वापरायचा साइन ऑफ c प्लस d इक्वल टू 2 टाइम साइन ऑफ c प्लस d म्हणजे 2x प्लस 2y 2x प्लस 2y अपॉन 2 into cos of 2x minus 2y upon 2 denominator ला sin c minus sin d 2 times cos of c plus d upon 2 2x plus 2y upon 2 and into sin of c minus d upon 2 sin of 2x minus 2y upon किती 2 2 कॉमन घेता आहे म्हणजे हा 2 कॅन्सल होईल मग खाली किती राहतं x प्लस y राहतं दिस इज इक्वल टू काय येणार मग दिस इज इक्वल टू 2 कॅन्सल होईना साइन ऑफ काय येतं x प्लस y इंटू यातून 2 कॉमन घेतला ब्रॅकेट मध्ये x मायनस y राहणार आणि 2 कॅन्सल होईल 2 कॉमन घेऊ मग काय येतं cos ऑफ x मायनस y डिनॉमिनेटर ला इथं सुद्धा काय 2 कॉमन घेऊन कॅन्सल होईल cos ऑफ x प्लस y इंटू साइन ऑफ x मायनस y साइन अपॉन cos काय tan ऑफ x प्लस y आणि cos अपॉन साइन काय cot इंटू cot ऑफ x मायनस y cot म्हणजे 1 अपॉन tan म्हणजेच काय लिहिता येईल tan ऑफ x प्लस y अपॉन cot म्हणजे 1 अपॉन tan ऑफ काय आहे x मायनस y हे रिक्वायर्ड काय झालं प्रूव्ह झालेलं आहे आणि बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू